नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आयुष्यातली पहिली परदेशवारी म्हटलं की उत्साह आणि गोंधळ दोन्ही सोबतच येतात. बजेटमध्ये बसणारे आणि विजासाठी जास्त कटकट नसलेले देश म्हणून भारतीय पर्यटकांच्या यादीमध्ये थायलंड आणि व्हिएतनाम ही दोन नावं सर्वात वर असतात. पण या दोन्हींपैकी नक्की कुठल्या देशाची निवड करायची असा अनेकांना प्रश्न पडतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. जर तुम्ही फॉरेन ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्ही थायलंडला जायला हवं की व्हिएतनामला, हेच आज आपण ठरवणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय पर्यटकांसाठी थायलंड आणि व्हिएतनाम हे दोन्ही देश विजा फ्री आहेत. त्यामुळे कागदपत्रांची जंत्री आणि दूतावासाच्या चक्रा मारण्याची बिलकुल गरज नाही. तुम्ही बॅग भरून थेट विमानतळ गाठवू शकता. थायलंडमध्ये फिरणं थोडंसं महाग पडू शकतं, विशेषतः लोकप्रिय पर्यटन स्थळांवरती हॉटेल, शॉपिंग आणि मनोरंजनाचे दर थोडे जास्त असतात. मात्र तेथील ट्रॅव्हल पॅकेज आणि स्थानिक वाहतूक अतिशय सुटसुटीत आहे. तर बजेटचा विचार केल्यास व्हिएतनाम हा थायलंडच्या तुलनेमध्ये अधिक स्वस्त आहे. इथलं जेवण, राहणं आणि स्थानिक प्रवास हा खिशाला परवडणार आहे. आणि इतकंच नाही तर भारतापासून व्हिएतनामची विमान तिकीटं थायलंडपेक्षाही तुम्हाला कमी दरामध्ये मिळू शकतात. जर तुम्हाला नाईट लाईफ, समुद्रकिनारे आणि भरपूर सारं शॉपिंग आवडत असेल तर बँकॉक, पटाया, फुकेट आणि काबरी ही तुमच्यासाठी अगदी नंदनवनच आहेत. पर्यटनाच्या बाबतीमध्ये थायलंड हे जागतिक स्तरावरती सर्वाधिक लोकप्रिय आहे. तर ज्यांना शांतता, निसर्ग आणि इतिहास आवडतो त्यांच्यासाठी व्हिएतनाम उत्तम आहे. होनोई, होलांग्स, त्यानंतर दानांग आणि हो ची मिन सिटी ही शहरं अगदी पाहण्यासारखी आहेत. तिथलं निसर्ग सौंदर्य अगदी तुमचं मन मोहून टाकेल. पहिल्यांदाच परदेशामध्ये जाणाऱ्यांसाठी थायलंड हा जास्त फ्रेंडली देश मानला जातो. याचं कारण म्हणजे तेथील लोकांना इंग्रजी बऱ्यापैकी समजतं आणि भारतीय जेवण तुम्हाला अगदी पावलोपावली सहज उपलब्ध होतं. तर दुसरीकडे व्हिएतनामची भाषेची मात्र थोडीशी अडचण आहे. पण जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला गर्दीपासून दूर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहायचं असेल तर व्हिएतनाम हा एक सुरक्षित आणि सुंदर पर्याय होऊ शकतो. जर तुम्हाला धमाल, मस्ती, शॉपिंग आणि झगमगाट पाहिजे असेल तर थायलंडला तुम्ही पसंती द्या. पण जर तुम्हाला कमी खर्चामध्ये ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही व्हिएतनामची तिकीटं सहजपणे बुक करू शकता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही पहिल्यांदाच परदेशवारी करत असाल तर तुमच्यासाठी थायलंड बेस्ट आहे की व्हिएतनाम बेस्ट आहे हे तुमच्या गरजांवरती अवलंबून राहील. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.